पूर्व नगर सेवक उपजिला प्रमुख मलेश शेट्टी इन्होंने अपने खर्चे से विकास काम भूमि पूजन। इस अवसर पर नगर सेवक नीलेश शिंदे, रमाकांत देवठेकर, रमेश शेट्टी, शाखा प्रमुख नवीन महात्रे और सभी शिवसैनिक उपस्थित होते। लोकग्राम गार्डन, लोकधारा गार्डन आणि गणेश चौकामध्ये या ठिकाणी लोकग्राममध्ये काम केलेलं आहे। समाजसेवक राहुल नंतर या ठिकाणी अर्पण करायचं आहे। श्रीफळ अर्पण करायचं आहे। वार्ड क्रमांक 42 चे नगरसेवक माननीय मल्लेश शेट्टी साहेब यांच्या संकल्पनेच्या प्रयत्नाने आज गणेश चौकाचं सुशोभीकरण या ठिकाणी झालेलं आहे। सुशोभीकरण हे त्यांनी स्वतःच्या स्वखर्चाने केलेले 18 लाख रुपये या सुशोभीकरण करायला लागले। तुम्ही जर या परिसरात आले असाल तर या परिसरामध्ये घाणीचं असं साम्राज्य होतं, पण आज चांगला असा सेल्फी पॉइंट या ठिकाणी गणेश चौकामध्ये केलेला आहे। चांगलं असं शिल्प म्हणजे आपण म्हणतो ना, महाराष्ट्राची जर ओळख काय असेल तर आपल्याला ते वारकरी आणि विठुराया ही आपली ओळख आहे। आणि एक चांगलं असं शिल्प या ठिकाणी गणेश चौकामध्ये माननीय मल्लेश शेट्टी साहेब यांच्या संकल्पनेतून आणि स्वतःच्या स्वखर्चाने त्यांनी 18 लाखाचा निधी या ठिकाणी वापरून ते केलेला आहे। लोकग्राम मध्ये
अनेक ठिकाणी असे उद्घाटन देखील त्यांनी त्यांच्या माध्यमातून झालेले. त्यामध्ये लोकरामचं उद्यान असेल किंवा लोकधारेचं उद्यान असेल, त्या ठिकाणी एक 50 लाखाचा निधी त्या ठिकाणी गार्डनसाठी त्यांनी दिलेला आहे. सातत्याने मल्लेश शेट्टी या प्रभागाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात आणि मला वाटतं चांगलं असं कार्य त्यांचं या प्रभागामध्ये आहे. तुम्ही जर बघत असाल सर्व नागरिक, म्हणजे ज्येष्ठ नागरिक असेल, वयोवृद्ध असतील किंवा लहान विद्यार्थी असतील किंवा कोणी पुरुष जे पण महिला वगैरे असेल, सगळे त्यांच्या कार्याला खुश होऊन त्यांच्या सातत्याने त्यांच्या मागे खंबीरपणे उभे असतात आणि त्यांचे जे पाठबळ आहे त्याच्यामुळे हे चांगलं असं कार्य या ठिकाणी करतात. मला वाटतं मल्लेश शेट्टी साहेब सारखं चांगलं नेतृत्व कल्याण पूर्वेमध्ये आपल्याला आहे आणि शिवसेनेच्या माध्यमातून ते चांगलं असं कार्य त्या ठिकाणी करतात. डॉक्टर शिंदे साहेब आणि माननीय या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आपण हे खूपसे असे विकास कामं या प्रभागात करणार आहोत. येणाऱ्या काळामध्ये लोकरामचा ब्रिज असेल, हे सगळे जे विकास कामं या ठिकाणी चालू आहे, येणाऱ्या वर्षभरामध्ये एक महिन्याभरामध्ये मला वाटतं या सगळ्यांचं उद्घाटन होईल आणि या सगळ्या भागाला न्याय देण्याचं काम मल्लेश शेट्टी करतील असंच या ठिकाणी सांगतो. मल्लेश शेट्टी साहेबांच्या बरोबर आता नवीन तरुण आणि तडफदार असे आमचे हरमेश शेट्टी देखील त्यांच्या संकल्पनेतून आणि नवीन तरुण पोरं जेव्हा येतात तेव्हा चांगले संकल्पना घेऊन येतात आणि त्यांच्या संकल्पनेतून असे चांगले कार्य करतात. त्यामुळे हरमेश शेट्टींना देखील मी हार्दिक शुभेच्छा देतो.